भारतीय महात्मा फुले समता परिषद की आज एक समीक्षा बैठक शासकीय विश्राम गृह में ली गई। इस बैठक के लिए पूर्व सांसद समीर भुजबल विशेष रूप से चंद्रपुर पहुंचे। इस मौके पर उन्होंने उपस्थितों से संवाद साधा। तो आइए जानते हैं इस समीक्षा बैठक के संबंध में पूर्व सांसद समीर भुजबल ने मीडिया प्रतिनिधियों को क्या जानकारी दी। आज 7 जुलाई को शासकीय विश्राम गृह में अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद की ओर से एक समीक्षा बैठक ली गई, जिसमें बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। इस बैठक के लिए विशेष रूप से पूर्व सांसद समीर भुजबल चंद्रपुर पहुंचे थे और उन्होंने वहां पर मौजूद सभी संवाद साधा तथा सभी के विचार तथा सुझाव भी सुने। तो आइए सुनते इस समीक्षा बैठक को लेकर स्वयं पूर्व सांसद समीर भुजबल ने मीडिया को क्या जानकारी दी। मागणीच्या संदर्भात म्हणजे आढावा बैठकीचे सत्र जे आहे आम्ही गेल्या आठवड्यापासून सुरू केलेलं आहे। त्याच्या आधी मुंबईला बैठक झाली होती, म्हणून ते सगळ्या लोकांची मागणी होती की मी स्वतः जे आहे प्रत्येक ठिकाणी येऊन जे आहे आढावा घेतला गेला पाहिजे। आणि म्हणूनच काल जे आहे मी यवतमाळ जिल्ह्यात होतो। यवतमाळ येथे अमरावती आणि अकोला जिल्हा आणि शहर या कार्यकारिणीचं जे आहे आढावा बैठक पार पडली। त्याच्यानंतर आज चंद्रपूर येथे चंद्रपूर आणि गडचिरोली आणि यानंतर नागपूरला जाऊन नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्हा आणि शहरांची जे आहे आढावा बैठक जी आहे होणार आहे। महात्मा फुले समता परिषद या विदर्भामध्ये पहिल्यापासूनच अतिशय मजबूतीने काम करत आहे। ओबीसींचा आवाज म्हणून महात्मा फुले समता परिषद ही ओळखली जाते आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी जे आहे आजपर्यंत लढत आलेली आहे। अनेक मेळावे जे आहे मोठमोठ्या जाहीर सभा ज्या आहे या विदर्भामध्ये घेण्यात आलेल्या आहे। म्हणजे अमरावती असेल किंवा नागपूर असेल किंवा चंद्रपूर असेल, या अनेक भागात जे आहेत आपण सभा आणि मेळावे जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांचे वेगवेगळे मागण्या घेऊन जे आहेत वेळोवेळी झालेले आहेत। आणि आता पुन्हा एकदा जे आहे आपल्याला माहिती आहे की जात जनगणना जी आहे ही होणार आहे। 2009 साली जेव्हा खासदार या नात्याने मी जेव्हा संसदेत हा मुद्दा मांडला त्यावेळेला अनेक लोक जे आहे संसदेमध्ये जे आहे महत्त्वाचे जे नेते मंडळी आहे ओबीसींना बरोबर घेऊन चालणारे ते मुलायमसिंग यादव असतील, लालूप्रसाद यादव असतील किंवा मुंडे साहेब होते, ते मुंडे साहेब BJPचे उपगटनेते होते, तरी पण त्यांनी जे आहे माझ्याबरोबर जे आहे ह्या मागणीला जो आहे दुजारा दिला। आणि असे अनेक नेते मंडळी, काही काँग्रेसचे पण होते आणि बाकीचे इतर पक्षाचे, सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही तो लढा दिला आणि त्याची मागणीसुद्धा मंजूर झाली। परंतु पुढच्या काळामध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर तो मुद्दा मागे पडला। परंतु आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जो आहे पुन्हा एकदा जो आहे तो मुद्दा जो आहे लोकांसमोर जो लोकांची मागणी जी आहे रास्त मागणी जी आहे मान्य करत त्याची घोषणा केलेली आहे आणि ती लवकरात लवकर ती जातगणना होणार आहे। ती जातगणना करण्यासाठी समता परिषद पुन्हा एकदा जे आहे संघटना लेवलवर मजबूत होणं आवश्यक आहे। कारण गाव पातळीवर घरोघरी जे आहे लोकांना ह्या जातगणनेमध्ये सहभाग करून घेणं, त्यांची जी आहे नोंदणी व्यवस्थितरित्या करून घेणं, त्यासाठी जे आहे महिला आघाडीसह समता परिषदेची बेसिक बॉडी जी आहे हे जे आहे मोठ्या प्रमाणात खाली काम करण्याची आवश्यकता आहे। आणि त्यासाठी सगळीकडे जे आहे जाळं जे आहे हे मजबूतीने उभं आहे का, त्यापुढे कमी पडतो आहे, हा जो काही संदर्भामध्ये जो आढावा जो आहे आम्ही घेण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही सगळीकडं जिल्हा वाईज जे आहे बैठका घेत आहोत। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।